स्टार प्रवाह वाहिनीच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले आहेत. प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली असून अनेकांनी ही मालिका सचिन पिळगावकरांच्या एका लोकप्रिय चित्रपटावर आधारित असल्याचं म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाह वाहिनीवर येणारी नवी मालिका सचिन पिळगावकरांच्या कोणत्या लोकप्रिय चित्रपटावर आधारित आहे की कोणत्या इतर हिंदी मालिकेचा रिमेक आहे याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मराठी मनोरंजन सृष्टीत छोट्या पडद्यावर गेल्या काही काळापासून एक नवा ट्रेंड दिसतोय. काही लोकप्रिय मालिका बंद पडल्या तर काही नव्या कथांनी हळूहळू प्रेक्षकांची उत्सुकता वाढवायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता आणखी एका नव्या मालिकेची घोषणा स्टार प्रवाह वाहिनीने केली असून त्या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांसमोर आला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेचा AI प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. ही नवी मालिका अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या सिनेमाची कॉपी असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. ही आगामी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेचा पहिला प्रोमो AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. तो पाहताच कथानकाचा साधारण अंदाज प्रेक्षकांना येतो. मात्र प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली असून अनेकांना ही मालिका सचिन पिळगावकरांच्या एका लोकप्रिय चित्रपटावर आधारित असल्याचं वाटतंय. चला तर मग पाहूया प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवलं आहे. स्टार प्रवाह वाहिनीने नुकत्याच AI द्वारे प्रदर्शित केलेल्या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये नवरी तिच्या गृहप्रवेशासाठी पाठमोरी उभी असल्याचं दिसतं. नवरी आनंदाने नव्या घरात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज असते. नवरा तिला आपल्या घराचं भरभरून कौतुक करत असताना सांगतो, आमचं घर सुंदर आहे, मायेनं भरलेलं आहे. आमच्यासाठी आमचं घर घर नाही मंदिरच आहे. आमच्या चारही भावांच्या म्हणजे आपल्या घरात तुझं स्वागत आहे. घराचे दार उघडतं आणि घराचं खरं रूप तिच्या समोर येतं. अस्ताव्यस्त पडलेले कपडे, किचनमध्ये भांड्यांचा पसारा, फॅनवर लटकलेला कपडा आणि प्रचंड घाण तिच्या समोर दिसते. हा सगळा प्रकार पाहून नवरी लगेच पदर खोचून कामाला लागते. घराला घर पण बाईमुळेच येतं अशी टॅगलाईन वापरत ही मालिका प्रेक्षकांसमोर येत आहे. बाई तुझा आशीर्वाद असं या मालिकेचं नाव आहे. आता पाहूया कोणत्या सिनेमाची ही मालिका कॉपी आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून ही मालिका अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या आम्ही सातपुते या सिनेमाची कॉपी असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी तशाच कमेंट्सही केल्या आहेत. काहींनी म्हटलं आहे सातपुते मूवीमधील 3 भाऊ काढले वाटतं. काहींनी पुन्हा तीच कन्सेप्ट रिपीट केल्याचं म्हटलंय. घराला घर पण बाईमुळेच येतं या टॅगलाईनवरही अनेकांनी या प्रोमोला ट्रोल केलं आहे. बायको नव्हे तर कामवाली बाई हवी आहे यांना. काय लोक आहेत आणि काय मालिका काढतात. परत बाईलाच कामवाली बनवून टाका. असल्या फालतू कॉन्सेप्ट बघून सो कॉल्ड सासवा अपेक्षा करतात सुनांकडून. अशा कमेंट्स करत प्रेक्षक त्याच गोष्टींमुळे नाराज असल्याचं दिसून येत आहे. अलीकडच्या काही घटनांवर नजर मारली तर प्रेक्षक आता मालिकांबद्दल, मालिकेच्या कथानकाबद्दल आपली रोखठोक भूमिका मांडताना दिसतात. सासू-सुनेची कारस्थानं, लग्नाच्या नावाखाली साळसूद, भूमिकांच्या नावाखाली बाईवर होणारा अन्याय दाखवणाऱ्या कथानकाला प्रेक्षक ट्रोल करतानाही दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांनी सन मराठी वाहिनीवरील एका मालिकेलाही प्रचंड ट्रोल केलं होतं. सन मराठी वाहिनीच्या मी संसार माझा रेखिते या मालिकेला प्रेक्षकांनी फार ट्रोल केलं होतं. कारण या मालिकेच्या कथानकात महिलेवर होणारा अन्याय दाखवला आहे आणि तो अन्याय फार विकृतपणे दाखवण्यात आला आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी सन मराठी वाहिनीच्या मी संसार माझा रेखिते या मालिकेला ट्रोल केलं. आता स्टार प्रवाह वाहिनीच्या या मालिकेची देखील कॉन्सेप्ट तशीच आहे का असं प्रेक्षकांना वाटत आहे. दरम्यान येणाऱ्या दिवसात बाई तुझा आशीर्वाद या मालिकेमध्ये कोणकोणते कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार, तसेच या मालिकेची कथा याहूनही अधिक वेगळी असणार का, तसेच स्टार प्रवाह वाहिनीची ही नवी मालिका पाहायला तुम्ही उत्सुक आहात का? स्टार प्रवाह वाहिनीची ही मालिका किती तारखेपासून कोणत्या वेळेत प्रदर्शित होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या बाई तुझा आशीर्वाद या नव्या मालिकेमुळे स्टार प्रवाह वाहिनीची कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, तसेच स्टार प्रवाह वाहिनीच्या कोणत्या जुन्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घ्यायला हवा याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.